जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेलसाठी होत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी तसेच शेतमालाला भाव मिळत नसल्याने आता जळगावमध्ये देखील शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन केले जात आहे आणि या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा आहे। आपण बघतोय की यामध्ये ट्रॅक्टर घेऊन जे आहेत या ठिकाणी शेतकरी सहभागी पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी ती या ठिकाणी केली जाते आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पेट्रोल पंपावर 50% साठा राखीव ठेवावा अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत अशी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या आंदोलनामध्ये सहभागी झालं तर पाहायला मिळत आहे। ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते सहभागी झालं तर पाहायला मिळत आहे। प्रतिकात्मक पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक्टरवर जो आहे सरकारचा निषेध व्यक्त केला जातो आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी ट्रॅक्टरला जे आहे दोर बांधलेला आहे आणि ट्रॅक्टर या ठिकाणी ओढून त्याला प्रतिकात्मक पद्धतीने ओढून या ठिकाणी जे आहे सरकारच्या वतीने जे आहे निषेध व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। या आंदोलनाच्या मागण्यासाठी जे आहेत शेतकरी जे आहेत ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे। आपण या आंदोलनामध्ये आपले पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार सर, आपण आज मोर्चा काढला आहात? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे 2014 पासून इंधनाचे दर दरवर्षी वाढत आहेत, दरवर्षी वाढत आहेत आणि आता तो कहर झाला। आता ऐन शेतीच्या कामाच्या वेळेला डिझेल पुरवठा सुरळीत नाही, त्याचे दर 15 दिवसात 4दा वाढवले, 15 दिवसात 4दा वाढले आणि शेतकऱ्यांचे ऐन हंगामाच्या वेळेला ज्या वेळेला मशागतीचं काम आहे त्यावेळेला त्यांनी हे सगळं रचून केलेलं कुभांड आहे की वेळेवर पुरेसं नाही। इकडे सांगते की मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण आपण बघा एका पंपावर भेटलं तर 10 पंपावर भेटणार नाही आणि त्याच्यात ते म्हणतात की कॅन मध्ये भेटणार नाही। शेतकरी काम ट्रॅक्टरचे काम सोडून ते ट्रॅक्टर आणेल कस काय, ते आणायलाच त्याला 5-7 लिटर लागून जाईल आणि ते 5-7 लिटर लागणार आहे देऊन देते 20-25 लिटर, त्याच्यामध्ये काम करणार काय मागण्या अजून आपल्या? आणि त्याच्यानंतर त्यांनी 12 तास लाईन सांगितली होती, 8 तास होऊन 6 तास केली। कर्जमाफी सांगितली, फक्त तोंडाला पानं पुसलेले, शेतमालाला भाव नाही, मातीमोल किमतीमध्ये शेतकरी विकतोय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आगामी काळामध्ये येणारे जे रासायनिक खते ते सुद्धा दुप्पट किमतीला होऊन गेलेले आहेत आणि ते मिळत नाही। या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला जाग आणण्यासाठी त्याच्याबद्दल लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हा भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।